आणि ज्याची चाराणीची अवकात नाही का, अशा कोंबडी चोराच्या पोराला मला एकच प्रश्न विचारायचा आहे, तर तू खरंच खानदानी मराठ्याचं पोरग आहे का? तुझ्या अंगात मराठ्याचं रक्त आहे का? कारण तुझ्या अंगात जर मराठ्याचं रक्त असतं तर मराठ्यांसाठी चाललेल्या एवढ्या मोठ्या आंदोलनाला तू नाव ठेवलं नसतं आणि मनोज जरांगे पाटलांना विरोध केला नसता. पाटलांनी भया नाचवल्या असं म्हणणारं डंगार गांडीचं म्हातारं आणि ज्याची चार राण्याची अवकात नाही असं कोंबडी चोराचं पिल्लू, या दोघांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर पाटलांनी बाया नाचवल्या तर नाचणाऱ्या बाया कुणाच्या होत्या? आणि त्या बायांनी नाचून जे परपंच केले, जो पैसा कमावला, तो कुणाच्या घशात घातला? हा माझा त्या खुसट म्हाताऱ्याला प्रश्न आहे. आज एक सर्वसामान्य मराठा विरुद्ध धनदांडगा मराठा असा हा संघर्ष चालू आहे आणि याच्यात विजय हा सर्वसामान्य मराठ्याचा होणार आहे. कारण जो सर्वसामान्य मराठ्यासाठी नेतृत्व करू राहिला का, तो माणूस एक तर मुळातच गरीब घरातून आलेला आहे आणि त्याला स्वतःचे खिसे नाही भरायचे, तर त्याला काय करायचंय? समाज महत्वाचा आहे. जो माणूस स्वतःपेक्षा समाजाला मोठं म्हणतो ना, तो माणूस कधीच समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. असा माणूस कोण आहे माहिती आहे तुम्हाला? मनोज जरांगे पाटील. एक काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी हे नाव सगळ्यांना नवीन होतं, पण ह्या नावानी मराठा समाजातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशात अशी एक जादू तयार केली. जो मुळात मनोज जरांगे पाटील आणि मराठा हे समीकरण कसं आहे माहिती आहे तुम्हाला? मराठा म्हणजे काय? जो मरा लेकिन पीछे नहीं हटाना वो मराठा. तसंच मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं समाजासाठी. त्यांनी काय माझ्यावर लावलेली ईडी बंद करा, सीबीआय बंद करा म्हणून उपोषण नाही केलं. जेलमधून सुटून आलेले माणसं हे मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकतेत. म्हणजे विचार करा तुम्ही, जे माणसं जामिनावरती बाहेर आहेत, ते माणसं ज्याचे पाय जमिनीवरती आहेत, अशा माणसाला नावं ठेवतात. आपल्याला कोणाचं नाव नाही घ्यायचं, जाऊन द्या आबा, ते त्यांचं काम करू राहिलेत. मला उलट त्यांना मार्क द्यायचे, त्यांना शाबासकी द्यायची का ते त्यांच्या समाजासाठी ताटमान करून उभे राहिले. पण आपल्यातल्याच बेरड अवलादी ह्या मराठा असून मराठा समाजाच्या बाजूने उभा राहत नाहीत. ते खुलेपणानं म्हणतात का आम्ही मराठा समाजाचे 160 आमदार पाडू, पण आपले लालसाटे आमदार एकही मराठा समाजाची बाजू घेत नाही. का? कारण मुळात मराठा हाच मुळात सर्वसमावेशक आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. पण ज्या वेळेस आता एखाद्या घराचा कर्ता माणूस आहे म्हणजे मराठा, त्याला 2 भाऊ आहेत, इतर असे 2 भाऊ आहेत, तर तो तोपर्यंतच त्यांना सोबत घेऊन चालणार जोपर्यंत त्याला मोठा भावाचा मान मिळन. ज्या दिवशी लहाने भाऊ त्याच्या मोठ्या भावाच्या ताटातलं उचलून खातेन का, त्या दिवशी मोठ्या भावाला वायली राहिल्याशिवाय पर्याय नाही राहणार. बरोबर आहे का नाही? तसंच ही आता चालू आहे. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे गरीब मराठ्यांच्या लेकराबाळासाठी चालू आहे. आणि मला हे धनदांडगे जे मराठे आहेत यांचं मला कीव येते, तुम्हाला गरज नाही आरक्षणाची. कारण तुमच्या 15 पिढ्या सुद्धा आहे का दररोज सकाळी उठून सकाळ दुपार संध्याकाळ अन्न न खाता नुसत्या नोटा जरी खाल्ल्या ना, तरी तुमच्या 15 पिढ्या आरामात जागतील. पण गरीब मराठ्याचं तसं नाही राहिलेलं. गरीब मराठ्याला आज ही दुसऱ्याच्या वावरात कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही राहिला.
आणि जे डंगार भोकाचं जे म्हातारं म्हणलं का पाटलांनी बया नाचवल्या, मला त्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. जर पाटलांनी बया नाचवल्या तर भूदान चळवळीत सगळ्यात जादा जमिनी कोणी दान केल्या? इतिहास काढून बघा. सिलिंगमध्ये सगळ्यात जादा जमिनी कोणाच्या गेल्या? चौकशी करून बघा. कुणाच्या गेल्या? आजही गावात काही सामाजिक काम जर असलं ना, सामाजिक कार्य असलं ना, त्या कार्यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा राहतो? चौकशी करून बघा. पाटील, दुसरं कोणीच नाही राहत. मग भूदान चळवळीत जमिनी दिल्या पाटलांनी, वाईट केलं का? सिलिंगमध्ये जमिनी गेल्या पाटलांच्या, वाईट झालं का? कुणाला तरी गेलेच ना त्या जमिनी. आमच्याकडून जे बिगर जमिनीवाले होते त्यांना त्या जमिनी गेल्या ना. मग कोणीतरी पोटच भरलं ना त्याच्यावरती. आणि पाटलांनी कुठं बाया नाचवल्या, आणि नाचवल्या तर कुणाच्या नाचवल्या? हे प्रश्नाचं उत्तर मला त्या म्हाताऱ्यांनी द्यावं. पाटील मुळातच बदनाम केला मराठी पिक्चरनं. त्याच्यात पाटील असा खलनायक दाखवायचा आणि बाई वाड्यावर चला म्हणायचं. हे पाटील बदनाम करायचं काम त्यांनी केलं. मुळात गाव गाडा जर बघितला ना, तर गाव गाड्याचा हिशोब हा पाटील सोडून पूर्ण होऊच शकत नाही. हे ध्यानात घ्या तुम्ही. विचार करा या गोष्टींचा. पाटलाला बदनाम करू नका कधीच. कारण आजपर्यंत पाटील सगळ्यांना सोबतच घेऊन चाललेलं आहे. आणि मला कीव येते, हे जी मराठा आहे का, धनदांडगे मराठा, हे ते झंडूबाम ते मागे एकदा येवळलं होतं. ते म्हणे आम्ही 96 कुळी, आम्हाला आरक्षण लागत नाही. अरे तुला गरज नसन, तुला गरज नाहीच आहे. कारण तू काही कोटी रुपये कमवून बसलेला आहे. पण खरी गरज आम्हाला आहे रे, गरीब मराठ्यांना आहे. आम्ही मनोज जरांगे पाटील आरक्षण मागतायत, कोणाच्या हक्काचं मागतायत रे? ते त्यांच्या हक्काचं आहे. राजश्री शाहू महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं होतं. पण त्या टायमाला आता जशी ही कोंबडीची पिल्लावळे झंडूबाम आहेत, असेच त्या टायमाला पण काहीतरी असतेन हरामखोर अवलादी. त्या टायमाला म्हणल्या असत्यान आम्हाला आरक्षणाची गरज नाही. त्या गोष्टीमुळं आम्हाला आरक्षण भेटलं नाही. पण आम्हाला आरक्षणाची गरज तेव्हाही होती, त्या आरक्षणाची गरज आत्ताही आहे. कारण आता आमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे. विचार करा तुम्ही. 70% शेतकरी हा मराठा समाजाचा आहे. मग जर तुम्ही फक्त शेतकऱ्यांसाठीच जर काही केलं सरकारने, तरी मराठा समाज आरक्षण मागणार नाही. आरक्षणामुळं जर एखाद्याचं वाटोळं होत असलं तर तिथं विचार करूनच निर्णय घेतले पाहिजे का नाही? हेच कोंबडी चोराचं पिल्लू तिथं गेलं आंतरवाली सराटीला, तिथं जाऊन बोललं का आरक्षण भेटलं पाहिजे असं तसं. आणि आता तेच काय म्हणतं का मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा नाही, आम्ही पण मराठा आहे. तू मराठा वाटत नाही. स्पष्ट शब्दात सांगतो मी, आम्हाला कोणालाच तू मराठा म्हणून अजिबात वाटत नाही. तू कोंबडी चोराचं पिल्लू, ज्याची राहण्याची अवकात नाही, लायकी नाही, असे तुम्ही.
तुम्ही तैट मान करून सांगता. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या भावांनो बहिणींनो. सत्तेत बसलेले लोक काय म्हणते माहितीये का आम्ही 16% आरक्षण मराठ्यांना दिलं होतं, पण जे मागचं सरकार गेलं त्या सरकारला ते आरक्षण कोर्टात टिकवता आलं नाही. अगदी बरोबर, मी 100% सहमत. पण मला एक सांगा, जर तुम्ही आरक्षणच टिकणारं दिलं होतं तर मग ते कोर्टात का टिकलं नाही? बरोबर आहे का नाही? माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडं? जर आरक्षण टिकणारं होतं तर मग ते टिकलं का नाही? लय प्रश्न आहे असे, लय. पण मुळात पाटलांना बदनाम करू नका कुणीच. कारण आता हे आंदोलन शांततेत चालू आहे. ह्या आंदोलन शांततेतच राहू द्या आणि हे आंदोलन शांततेतच राहणार. आरक्षण तर आम्ही घेणार. तिथं कुणी येऊन कोणाचा बाप येऊ, आरक्षण तर मराठ्यांना भेटणार. कालच मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं का 39 लाख मराठ्यांना याचा फायदा झाला ह्या आंदोलनाचा. मग आजपर्यंत ज्या मराठ्यांना, आता 39 लाख मराठ्यांना याच्या नोंदी भेटल्या कुणबीच्या, म्हणजे याचा अर्थ असा आहे का आतापर्यंत ह्या 39 लाख लोक मराठ्यांचं हक्काचं आरक्षण दुसरंच कुणीतरी खात होतं ना, फुकट खात होते का नाही? मग काय? बर, मनोज जरांगे पाटील याच्यावर तुम्ही जर ईडी लावू शकत नाही, सीबीआय लावू शकत नाही, तुम्ही कोणतीही केस त्यांच्यावर करू शकत नाही का? तर सर्वसामान्य घरातला माणूस आहे. आणि तुम्ही जे सत्तेत बसलेले लोक आहेत हे मराठा समाजाच्या डोक्यात बसलेत आता. का? तर शांततेत आंदोलन चालू होतं. शांततेत चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावायचं काम तुम्ही केलं. तुम्ही जर तिथं हाणामारीची परवानगी दिली नसती, बर निस्ती हाणामारी नाही केली, लाठीचार्ज नाही केला, तुम्ही सरळ सरळ गोळ्या मारायची परवानगी दिली. आणि वरून काय म्हणले तुम्ही, शब्दात बदल किती तुमच्यावाल्या. तुम्हाला एक सांगू का मी, तो राजकारणी असू नाही तर सर्वसामान्य मायासारखा माणूस असू, एक शब्द मी तुम्हाला सांगतो, ज्याच्या शब्दात बदल त्याच्या बापात बदल. दिलेला शब्द पाळायचाच. ते काहीतरी आहे ना, दिलेला शब्द न पाळटावा आणि मराठा म्हणते अशा वाघराला. दिलेला शब्द मराठा कधीच मोडत नाही. तुम्हाला आधी 1 महिन्याची मुदत दिली, परत 10 दिवस मराठ्यांचं मन मोठं म्हणून 10 दिवस वाढून दिले, 40 दिवस. आता परत तुम्हाला 24 डिसेंबरची तारीख दिलेली. मग जर 2-4 महिन्यात जर तुमच्याच्यानं काहीच होत नसलं तर मग आम्हाला शंका येते. तुमच्याच्यानं काहीच होत नाही, शंका येते आम्हाला. म्हणजे घरगुती नका घेऊ, पण शंका येते आम्हाला, तुमच्याच्यानं काहीच नाही होत. सत्तेत बसलेल्या लोकांना मला हे कोंबडी चोराज पिल्लाला एक विचारायचं आहे का, तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं? तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं? इतक्या दिवसाचं तुमचं कुटुंब राजकारणात आहे ना, मग तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केलं, मराठ्यांसाठी काय केलं, हे नक्की सांगा मला. आणि भावांनो बहिणींनो, हा व्हिडिओ आहे का सरकारपर्यंत गेला पाहिजे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, खरं बोलतो आपण. बरोबर आहे की नाही? मी वाईट बोललो का काही? खरं बोलायची दानत लागते माणसात. बरं, मराठा आरक्षण मागू राहिला हक्काचं, कुणाच्या ताटातलं हिसकून घेऊ राहिला का? नाही नाही, दे मला दे मला, असं आहे का? त्यांच्या हक्काचं आहे, त्यांच्या नावावरती तिथं कुणबी मराठाच आहे ना, मग ते त्यांच्या हक्काचं आहे ना, त्या हक्काचंच मागू राहिलं मराठा समाज. हा हक्काचं भेटलं पाहिजे, हा नियम आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, जे ज्याच्या हक्काचं हे ते त्याला भेटलंच पाहिजे.
मग कुणबीत आरक्षण आमचं हक्काचं आहे आणि आमच्या नोंदी सापडा त्या, म्हणजे तिथं आम्ही आहेच ना. नवीन काही करायची गरज नाही, आरक्षण वाढवायची गरज नाही, काहीच गरज नाही. आमचं आमचं आम्हाला द्या फक्त. आणि आतापर्यंत आमचं खाणाऱ्या लोकांचं काय होणार आहे हे पण पहा तुम्ही, नक्की पहा. बरोबर आहे की नाही भावांनो बहिणींनो? हा बा, मी मराठा आहे आणि मला माझ्या जातीचा अभिमान आहे. तसंच एखादा विशिष्ट जातीचा माणूस आहे, त्याला त्याच्या जातीचा अभिमान आहे. आणि आत्तापर्यंत मराठा समाज हा मातीसाठी लढला की नाही? मातीसाठी लढला. आता जातीसाठी लढणार, सगळे सोबत येऊन लढणार. आता 24 डिसेंबरच्या नंतर अब मुंबई दूर नाही. पहिले लोक म्हणायचे अब दिल्ली दूर नाही, आता म्हणते अब मुंबई दूर नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात मुंबई बंद फक्त एकाच माणसाने केली आजपर्यंत, बाळासाहेब ठाकरे. आता बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर मुंबई बंद करण्याचं काम फक्त मनोज जरांगे पाटील करू शकतात. आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा हा त्यांच्या सोबत आहे, 100% त्यांच्या सोबत आहे. अख्ख्या महाराष्ट्रातला तरुण मराठा हा फक्त त्यांच्या एका वाट पाहतोय, चला फक्त वाट पाहतोय एवढ्या शब्दाची. बाकीच्यांबरोबर कसं लढायचं ते आम्हाला सगळं कळतं. मराठ्यांचं मन आणि मनगट मजबूत आहे, ध्यानात राहून. तेव्हा ही जी बेरड मराठे आहे ना, बेरड जे मराठे आहेत असं आम्हाला सांगायची सुद्धा लाज वाटते ना, अशा बेरड मराठ्यांनी मराठा आंदोलनापासून, मराठा आरक्षण आंदोलनापासून लांब राहावा. त्याला एकच शब्द आहे आपल्याकडं, हा घ्या भाला आणि तुम्हीच तुमची घाला. तुम्ही आमच्यात पडू नका. तुम्ही परत म्हणू नका आम्ही आरक्षण देतो आणि आम्ही आमकं करतो. तुम्ही काही करू नका. आपले मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे का मराठ्यांना आरक्षण देणार, देतीलही, द्यावंच लागन. बघूया, बरोबर आहे का नाही? आणि खरं बोलणाऱ्या माणसाला त्रास होत असतो, ध्यानात ठेवा. कधी पण आंदोलनाची आता ही सुरुवात आहे. पहिल्या टप्प्यातलं झालं उपोषण, आता हे दुसऱ्या टप्प्यातलं आरक्षणाचं आंदोलन. हे भल्या भल्यांना झेपणार नाही. हा माझा शब्द ध्यानात राहून देतो मी. अब मुंबई दूर नाही. आणि पाटलाला बदनाम करायचा प्रयत्न कोणीच करू नका. आणि जर केलाच तर पुढच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. आता व्हिडिओच्या शेवट मी परत एकदा त्या म्हाताऱ्याला एक प्रश्न विचारायचा आहे मला. पाटलांनी बाया नाचवल्या, ठीक आहे नाचवल्या, पण कुणाच्या नाचवल्या हे त्या म्हाताऱ्यांनी मला उत्तर द्यावं.